नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने करतोय, कारण कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेऊन लहान मुलांवरील उपचारासाठी एक दिशा निश्चित होणार आहे आणि ही दिशा निश्चित करण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. 14 तज्ञांच्या कृती दलाची स्थापना करण्यात आली असून लहान मुलांच्या आरोग्यासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्व देखील जारी करण्यात आली आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स म्हणजेच IAP या संघटनेकडून ही मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आलेली आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका जास्त आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे त्या दृष्टीनेच ही सगळी तयारी राज्य सरकारकडून सुरू आहे आणि लहान मुलांवरच्या उपचारांसाठीची दिशा आता या टास्क फोर्सच्या माध्यमातून निश्चित केली जाणार आहे आणि या उपचारांची पद्धती निश्चित करण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये 14 तज्ञांचा समावेश आहे. लहान मुलांच्या आरोग्यासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स म्हणजेच IAP या संघटनेकडून ही मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली आहे. त्यानुसार लहान मुलांवरती कोरोनाचे उपचार होणार आहेत. जर लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला तर त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी काय वेगळी पद्धती असायला हवी याचीच मार्गदर्शक तत्त्व सध्या जारी करण्यात आली आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका जास्ती आहे, संसर्ग लहान मुलांमध्ये वाढण्याची शक्यता आणि याच सगळ्या शक्यता लक्षात घेऊन इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स कडून लहान मुलांवरच्या उपचारासाठी काही मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली आहेत आणि या मार्गदर्शक तत्वांनुसार त्या ठिकाणी डॉक्टर्स लहान मुलांवरती उपचार करतील. आमच्या प्रतिनिधी मुंबईमधून प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, अनेक तज्ञांनी शक्यता तर वर्तवली आहे लहान मुलांना धोका वाढू शकतो आणि त्यासाठी एक लाईन ऑफ ट्रीटमेंट किंवा काहीतरी एक दिशा या ट्रीटमेंटची असायला हवी. त्यानुसार टास्क फोर्सची स्थापना आणि एकंदरीतच काय नवे निर्णय, नवी मार्गदर्शक तत्व काय आहेत? या मार्गदर्शक तत्वामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी म्हटलेली आहे की लहान मुलांना स्टेरॉइड्स दिले जाऊ नये, कारण आपल्याला माहिती आहे की कोरोनाची जी काही उपचार पद्धती आहे त्याच्यामध्ये स्टेरॉइड्सचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे, परंतु लहान मुलांना स्टेरॉइड्स दिले जाऊ नये असं त्यात म्हटलेलं आहे. इतकंच नाही तर रेमडेसिवीर सुद्धा किती द्यायचं. जी मुलं ICU मध्ये किंवा दवाखान्यामध्ये ॲडमिट होतील त्याच मुलांना रेमडेसिवीर दिलं जावं असं यात म्हटलेलं आहे. प्रति किलोप्रमाणे 5 मिलीग्राम इतकं रेमडेसिवीर दिलं जावं असं यात म्हणण्यात आलेलं आहे. लहान मुलं आहेत, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, त्यांना कोरोनाचा धोका जो आहे तो कमी आहे असं सुद्धा बोललं जातं. परंतु दुसरीकडे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना त्रास झालाच तर उपचार कशा पद्धतीनं द्यावं याबद्दलचं ही सगळी जी पार्श्वभूमी आहे ती तयार करण्यात आलेली आहे. लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये लहान मुलांना शक्यतो हा महत्त्वाचा तो त्यात गेलेला आहे. प्रणाली, बिलकुल. आणि लहान मुलांवरती उपचार करत असताना काय नेमकी वेगळी पद्धती हवी? लहान मुलांच्या दृष्टीनं त्यांच्या आरोग्याच्या, त्यांचं वजन, त्यांचं वय या सगळ्याचा विचार करूनच त्यांना औषधोपचार करण्यात यावेत. यासाठी टास्क फोर्स मधले जे 14 तज्ज्ञ आहेत त्यांनी मिळून ही सगळी नियमावली ठरवली असेल आणि तेच संपूर्ण राज्यभर किंवा देशभर ही लाईन ऑफ ट्रीटमेंट फॉलो केली जाईल. त्यासाठी कोण कोण यामध्ये समावेश आहे या तज्ज्ञांमध्ये किंवा याबद्दल काही माहिती मिळाली आहे? काय आणखी सांगता येईल? लहान मुलांसाठीचा टास्क फोर्स हा वेगळा तयार करण्यात आलेला आहे आणि या टास्क फोर्सनं ही सगळी जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ही तयार केलेली आहे. आपण जर एक बघितलं तर गेले काही दिवस तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना सगळ्यात जास्त परिणाम होईल असं सांगितलं जात होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर साधारणतः 1.5 ते 2 महिने आधी हा टास्क फोर्स तयार करण्यात आलेला आहे. या टास्क फोर्सचं एकच लक्ष आहे की लहान मुलांना कशा पद्धतीनं ट्रीटमेंट देता येईल, त्यांच्यावर कोरोनाचे दुष्परिणाम होऊ नये यासाठी काय प्रयत्न करता येईल, जर दुष्परिणाम दिसून आले तर त्याच्यावर काय उपचार पद्धती असावी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यावर लक्ष केंद्रित केलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे लहान मुलांसाठी, कारण आपल्याला माहिती आहे मोठ्या माणसांना ज्या पद्धतीनं
औषधाचे डोस दिले जाऊ शकतात तेवढे डोस हे लहान मुलांना देता येऊ शकत नाही आणि त्यामुळे केवळ कोरोना नाही तर कोरोना होऊन गेल्यानंतर सुद्धा लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. त्यांच्या हृदयाची ही सातत्यानं तपासणी करावी लागणार आहे आणि ती सुद्धा गोष्ट या टास्क फोर्सच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. लहान मुलांना औषधं किती प्रमाणात द्यावी, कशी द्यावी, त्याचा डोस किती असेल या सुद्धा गोष्टी या टास्क फोर्सनं ठरवलेल्या आहे आणि तशी मार्गदर्शक तत्त्व जी आहे ती सर्व राज्यांना जारी करण्यात आली. बरोबर प्रणाली, आणि आपण कालपासून पाहतोय की आईच्या गर्भात सुद्धा त्या अर्भकाला कोरोनाची लागण होऊ शकते आणि त्यामुळे अगदी या स्टेजपासून ते अगदी 14, 15, 18 वर्षापर्यंतच्या मुलाला वेगवेगळ्या स्टेजमध्ये काय उपचार असावेत, त्यांच्यासाठी जी काही मुंबईमध्ये आणि इतर ठिकाणी तयार होत असलेली हॉस्पिटल्स त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? रुग्णालय तयार करत असताना रुग्णालयाचे सुद्धा वयोगटानुसार वर्गवारी करण्यात आलेली आहे. 3 गटांमध्ये त्याची विभागणी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं कारण खूप लहान मुलं असतील, त्यांचं वय वाढत असतं, त्यांच्यामध्ये वेगवेगळे बदल होत असतात, त्यांची इम्युनिटी तयार होत असते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन 3 वयोगटांमध्ये विभागणी करण्यात आलेली आणि 3ही वयोगटांसाठी वेगवेगळी ट्रीटमेंट, वेगवेगळी उपचार पद्धती, वेगवेगळे इक्विपमेंट्स हे सुद्धा लागतात. ऑक्सिजन सिलेंडरपासून नाकाला लावायच्या मास्कपर्यंत सगळ्याच गोष्टी या वेगवेगळ्या आकाराच्या क्षमतेच्या असतात आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी विविध पातळ्यांवर काम करून तयार करण्यात आलेल्या आहेत. मुंबईमध्ये सुद्धा लहान मुलांसाठी वेगवेगळी रुग्णालयं जी आहेत त्याच्यामध्ये बेड आणि वयोगटानुसार क्षमता तयार करण्यात आलेली आहे. बरोबर प्रणाली, आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे, 14 जणांच्या टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे खास लहान मुलांवरील कोरोनाच्या उपचारांसाठी. या लहान मुलांसाठी उपचार कसे असावेत त्याची दिशा निश्चित करण्यासाठी या 14 तज्ज्ञांकडून अर्थातच ते लहान मुलांवरच्या रोगांचे तज्ज्ञ असतील आणि त्यांनी आता ही उपचारांची दिशा ठरवलेली आहे. त्यानुसार संपूर्ण देशभरामध्ये लहान मुलांना जर कोरोनाची लागण झाली तर त्यांच्यावर उपचार करताना काय उपचारांची दिशा असावी या संदर्भातली ही तत्त्व आहेत. अर्थात तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या मुलाचं वय, वजन या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन रेमडेसिवीर असेल किंवा मग इतर औषधं त्यांना देताना त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. स्टेरॉइड्स लहान मुलांना देऊ नयेत असं देखील यामध्ये सुचवण्यात आलेलं आहे. सुधारित मार्गदर्शक तत्व नेमकी काय आहेत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये खास करून लहान मुलांसाठी ते आपण स्क्रीनवरती पाहतोच आहोत. काय लक्षणं लहान मुलांमध्ये दिसतात, दवाखान्यामध्ये OPD मध्ये सुद्धा त्यांच्यावरती उपचार केले जाऊ शकतात. पॅरासिटामॉल द्या पण प्रतिजैविक देऊ नयेत, स्टेरॉइड्स लहान मुलांना देऊ नयेत असं या टास्क फोर्सचं म्हणणं आहे. रुग्णालयामधील बेडवरतीच त्यांना रेमडेसिवीर दिलं जावं. स्टेरॉइड जर द्यायची वेळ आली तर ते देखील रुग्णालयामध्येच द्या. मुलांना वजनानुसार रेमडेसिवीरचा डोस द्या असं या टास्क फोर्समधल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोरोनामुक्त मुलांची हृदय तपासणी सुद्धा वेळोवेळी करणं आवश्यक आहे. या कोरोनाबाधित मुलांची 3 गटामध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. सौम्य, मध्यम आणि तीव्र अशा 3 गटामध्ये ही वर्गवारी करण्यात आलेली आहे. याच संदर्भात आपण आणखी बोलणार आहोत. टास्क फोर्सचे सदस्य जितेंद्र गव्हाणे आपल्यासोबत जोडले गेलेत. जितेंद्र गव्हाणेजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये जर ती लाट आलीच तर मग लहान मुलांना धोका जास्त आहे असे तज्ज्ञ सांगत आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी काय मार्गदर्शक तत्व या टास्क फोर्सनी तुमच्या ठरवलेली आहेत? तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांचा निव्वळ नंबर हा जास्त असणार आहे. पर्सेंटेज वाईज इतकाचा फरक पहिल्या आणि दुसऱ्या वेळेमध्ये नसणार आहे. अप टू 10 to 15% लहान मुलं अफेक्ट होतील असा अंदाज आहे. पण ससेप्टेबल पॉप्युलेशन आता लहान मुलंच राहल्यामुळे आपण त्याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित करत आहोत आणि या दृष्टीने टास्क फोर्सने जो फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट माझा डॉक्टर, जनरल फिजिशियन्स असतील, हेल्थ केअर वर्कर्स असतील, त्यांनी लहान मुलांचं कोविडचं कसं लक्षणं पकडायची आणि त्याला त्यानुसार कशी ट्रीटमेंट द्यायची याच्यासाठी आम्ही काही गाईडलाईन्स सरकारकडे पाठवलेल्या आहेत आणि त्याचं आमचं प्रशिक्षण पूर्ण इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स महाराष्ट्र शाखेच्या वतीनं पूर्ण झालेलं आहे.
जवळपास 70,000 ते 80,000 हेल्थकेअर वर्करला आम्ही याच्याबद्दल प्रशिक्षण दिलेलं आहे. बरं, हे जे तुम्ही काही मार्गदर्शक तत्व राज्य सरकारकडे पाठवलेली आहेत आणि त्याची अंमलबजावणी होईल, मात्र काय ती तत्व आहेत, किती महत्त्वाचे मुद्दे आहेत जे ठळकपणे तुम्ही आता न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सांगाल? बरोबर आहे. तर आम्ही अशी काही तत्व पॅरेंट्ससाठी, टीचर्ससाठी, अंगणवाडी वर्कर्स अशांसाठी अशी काही मार्गदर्शक तत्व प्रसिद्ध केलेली आहेत ती शासनातर्फे सगळ्यांना पाठवण्यात आलेली आहेत. त्यामध्ये आपण आपल्या क्षेत्रातील लहान मुलांच्या ट्रीटमेंटमध्ये कशी मदत करू शकतो याबद्दल प्रत्येकाला आपल्या कॅपॅसिटीनुसार वर्गवारी करण्यात आलेली आहे. लहान मुलांचा आहे त्याचे पर्सेंटेज सौम्य किंवा न कळत असणारे आजार असणार आहेत. दुसरं आहे ते मॉडरेट डिसीज म्हणून आहेत, मध्यम स्वरूपाचा कोविड. मुलं तशी होतील असा अंदाज आहे. त्यानुसार प्रत्येक लेवलला आपण काय करू शकतो याचे आम्ही मार्गदर्शक तत्वे जितेंद्र गव्हाणेजी, तुमचा आवाज नीट आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र जितेंद्र गव्हाणे हे टास्क फोर्सचे सदस्य आहेत. त्यांनी राज्य सरकारकडे या गाईडलाईन्सची शिफारस केलेली आहे. अर्थात राज्य सरकारकडून ती लागू केली जातील. अर्थात मुलांवरती, लहान मुलांवरती जर कोरोनाचे उपचार करायचे असले तर मग नेमकं डॉक्टरांनी काय पद्धती फॉलो करायला हवी या संदर्भातल्या गाईडलाईन्स या टास्क फोर्सनं ठरवून दिलेल्या आहेत. याच मुद्द्यावरती आपण बोलतोय आणि टास्क फोर्सचे सदस्य स्वतः जितेंद्र गव्हाणे आपल्या सोबत आहेत. जितेंद्रजी, मगाशी तुम्ही जे बोलत होता आमच्यापर्यंत नीट पोहोचत नव्हतं, ऐकायला येत नव्हतं, तर बोलू शकता तुम्ही. संपर्क तुटलेला आहे, मात्र आमच्या प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रणाली, आता आपण म्हटलं की सौम्य, मध्यम आणि तीव्र लक्षणं असलेले मुलं असं 3 गटामध्ये त्यांचं वर्गीकरण करण्यात आलंय. त्यामुळे त्यांच्यासाठी हॉस्पिटल्समध्ये वेगवेगळ्या सुविधा किंवा वॉर्ड्स आहेत का तसे तयार करण्यात आलेत? म्हणजे सौम्य लक्षणं असलेल्या मुलांसाठी वेगळ्या वॉर्डमध्ये उपचार, तीव्र लक्षणं असलेल्यांसाठी वेगळ्या, काय त्यासाठी सोय आहे? मुळात जर आपण बघितलं तर हॉस्पिटलमध्ये लहान मुलांना भरती करण्याची वेळ त्याच वेळेला येणार आहे ज्या वेळेला त्यांना तीव्र लक्षणं जी आहेत ती दिसून येतील. फारच कमी, म्हणजे विशेषतः जर आपण बघितलं तर ज्या मुलांना डायबिटीज आहे किंवा ज्या मुलांना दम्याचा त्रास आहे अशा मुलांना मध्यम आकाराचा जरी किंवा मध्यम स्वरूपाचा जरी कोरोना झाला तर कदाचित त्यांना रुग्णालयामध्ये भरती करावं लागेल. या सगळ्याच लोकांसाठी, म्हणजे या सगळ्याच प्रकारच्या रुग्णांसाठी वेगवेगळी व्यवस्था जी आहे ती या सगळ्या कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आलेली आहे. लहान मुलांसाठी तीव्र लक्षणं दिसून आली किंवा त्यांना ICUची गरज पडली तर ती व्यवस्था वेगळी करण्यात आलेली आहे. आणि सोबत अशी मुलं ज्या मुलांना जास्त मध्यम आकाराची, मध्यम स्वरूपाची लक्षणं आहेत त्या रुग्णांसाठी सुद्धा वेगळी सोय करण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी 100 बेड प्रत्येक मोठ्या कोविड सेंटरमध्ये राखीव ठेवण्यात आलेले आहे. बरं, या ज्या काही गाईडलाईन्स ठरवून दिलेल्या आहेत, आता टास्क फोर्सचे सदस्य जितेंद्र गव्हाणे यांच्याशी आपण बोलत होतो. त्यांचं म्हणणं आहे की या गाईडलाईन्स आधी आशा वर्कर्स पासून अगदी डॉक्टरांपर्यंत या पोहोचायला हव्यात, कारण लक्षणं ओळखणं आणि या लहान मुलांमधले जे काही रुग्ण आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापर्यंत लक्षणं ओळखण्यासंदर्भातला पाठ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आशा सेविकांना सुद्धा या सगळ्या गाईडलाईन्सची माहिती असणं खूप गरजेचं आहे. अगदी खरं आहे, कारण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांमध्ये आरोग्य सेवक म्हणून जे काम करतात आजच्या घडीला सगळे आशा वर्कर आहेत. आणि आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये विशेषतः ज्यावेळेला ऋतू बदल होतो त्यावेळेला लहान मुलांना ताप, सर्दी, खोकला, पसरणं या खूप स्वाभाविक गोष्टी आहेत. त्यात आता हळूहळू पावसाळा संपून आपण पुढे हिवाळ्याकडे जाऊ. आता अजून पावसाळा शिल्लक आहे तरीसुद्धा या दोन्ही ऋतूंमध्ये ताप, सर्दी, खोकला ही लक्षणं नेहमीच दिसून येतात. त्यामुळे ही ऋतू बदलामुळे झालेली किंवा व्हायरल फिवरमुळे झालेली लक्षणं नाहीत, ही कोरोनामुळे झालेला
बदल आहे किंवा कोरोनाची लक्षणं आहे हे समजणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये ज्या आशा वर्कर काम करतात यांच्यावर ही जबाबदारी अतिशय महत्त्वाची बरं असणार आहे. प्रणाली, आपल्यासोबत टास्क फोर्सचे सदस्य समीर दलवाई जोडले गेलेत. समीरजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. लहान मुलांसाठी काय मार्गदर्शक तत्व आहेत, काय गाईडलाईन्स आहेत? नमस्कार. हा मुद्दा असा आहे की कोविड मुलांमध्ये जेव्हा संसर्ग होतो तेव्हा प्रथम हे लक्षात आलं पाहिजे की 90% मुलांना ज्यांना संसर्ग झालेला आहे त्यांना अतिशय सौम्य अशा प्रकारची लक्षणं असतात. कदाचित आपल्याला कळणार सुद्धा नाही की मुलांना कोविड होऊन गेला. आणि नुकत्याच झालेल्या सिरो सर्व्हे मध्ये आपल्याला आढळून आलं की 50% मुलं पॉझिटिव्ह दिसली आपल्याला. याचा अर्थ त्यांना कोविड जेव्हा होऊन गेला तेव्हा आपल्याला कळलं देखील नाही. तेव्हा पॅनिक करायची गरज नाही, कारण जवळपास 90% मुलांना सौम्यच लक्षणं असतील. म्हणजे बारीक ताप असेल, सर्दी असेल, खोकला असेल, डोकेदुखी असेल, अंगदुखी असेल, थोडी उलटी जुलाब होणार, सर्दी खोकला होणार आणि 2 ते 3-4 दिवसात मुलंही बरी होणार. मुद्दा असा आहे की फक्त 3-4% मुलांना थोडी लक्षणं तीव्र होऊ शकतात, मध्यम किंवा तीव्र. आणि तीच म्हणजे की ताप 3-4 दिवसात कमी होत नाही, ताप खूप जास्त येतोय, ताप कमी होत नाही. म्हणजे आपण उतरतो चढतो ताप म्हणतो तसं आपण उतरत चढत नाही, सारखा तेवढाच ताप जास्त आहे. आणि त्याचबरोबर मुलाचा खोकला वाढलेला आहे, दम लागतोय, मूल धापाट टाकतोय किंवा श्वास जोरात चाललेला आहे, उलट्या खूप होत आहे, जुलाब होत आहे, पोटात दुखतंय, अंगावर पुरळ आलेली आहे, डोळे किंवा पोट सुजलेले असतील. आणि सर्वात जरुरी म्हणजे मुलाच्या वागणुकीत आपल्याला फरक दिसत असेल. म्हणजे मस्ती करणारं, उडी मारणारं, हसत खेळत राहणारं मूल निश्चित पडले, शांत पडले, हसत नाहीये, थंड पडलेलं आहे, या गोष्टी असतील तर आपल्याला त्याच्यात मध्यम किंवा आपण तीव्र मानू शकतो. मुद्दा असा आहे की ज्यांना सौम्य लक्षणं आहेत त्यांना आपण आपल्या माझा डॉक्टर ज्याला आपण म्हणतो, आपले जे नेहमीचे घरगुती डॉक्टर असतात त्यांना दाखवून आपण घरच्या घरी उपाय करू शकतो. त्यांना हॉस्पिटलला न्यायची गरज नाही, पण आपल्या स्वतःच्या डॉक्टरच्या काळजीत खाली तुम्ही घरी मॅनेज करा. पण जेव्हा आपल्याला तीव्र लक्षणं दिसायला लागतील, जेव्हा मी तुम्हाला सांगितली, तेव्हा आपल्याला ताबडतोब त्यांना हॉस्पिटलात घेऊन जाणं गरजेचं आहे. तिथे मग डॉक्टर ठरवतील कोरोना आहे, इतर काही प्रॉब्लेम आहे, मग त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं की घरीच पाठवायचं, ते डॉक्टर म्हणजे मुलांचे डॉक्टर, बालरोग तज्ज्ञ किंवा जे ट्रेन डॉक्टर आहेत ते ठरवतील. आणि ह्यासाठी अगदी मेच्या 1-2 तारखेपासून आपल्या राज्यातल्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी एक टास्क फोर्स जो आपण तुम्ही आता बोललात तो बनवलेला आहे आरोग्य मंत्र्यांनी. आणि त्या टास्क फोर्सने सरकारला ऑलरेडी ही गाईडलाईन्स दिलेली आहेत. एवढंच नव्हे तर ह्या गाईडलाईन्सच्या आधारावर ट्रेनिंग देखील ऑनलाईन सुरू झालेलं आहे. तेव्हा प्रथम आम्ही जनरल डॉक्टरचं ऑनलाईन ट्रेनिंग केलेलं आहे, नंतर बालरोग डॉक्टरचं ट्रेनिंग केलेलं आहे, त्यांना सज्ज केलेलं आहे. अगदी आशाताईंचं अंगणवाडी मध्ये आपले कर्मचारी आहेत त्यांचं ट्रेनिंग आणि पंचायत कामगार जे आहेत त्यांचं ट्रेनिंग सुद्धा झालेलं आहे. आता लवकरच आम्ही शिक्षकांचं पण ट्रेनिंग घेणार आहोत. तेव्हा काळजी करू नये, फक्त दक्षता ठेवावी, पॅनिक करू नका, फक्त लक्ष द्या. बरोबर, तुम्ही खूप धीर दिलेला आहात, कारण बऱ्याच लहान मुलांचे पालक हे सध्या टेन्शनमध्ये याच गोष्टीसाठी आहेत की तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका जास्त असू शकतो, असं जे काही तज्ज्ञांनी शक्यता वर्तवली आहे त्यावरून. मात्र आता तुम्ही जसं म्हणालात की ट्रेनिंग तर सुरूच आहे, मात्र लहान मुलांना अगदी घरामध्ये आपल्या मुलांना जर काही सौम्य लक्षणं असतील तर ते ओळखणं सुद्धा कठीण आहे, किंवा घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या आशा वर्कर्स असतील, आरोग्य सेवक असतील, त्यांना देखील कसं ओळखायचं ही लक्षणं सौम्य स्वरूपात जरी असली तरी ही काय ओळखायचं कसं ते खूप कठीण आहे. हो बरोबर आहे. म्हणूनच एक आपल्याला जी मी लक्षणं सांगितली ही सरकारने पण त्याचे आपण क्रिएटिव्ह वगैरे बनवून मी तुम्हाला शेअर करेन. जी लक्षणं आहेत त्याचे चार्ट्स असतील किंवा चित्र असतील. आपल्याला प्रत्येक मुलाला जर सौम्य जरी असेल तरी डॉक्टरला दाखवणं गरजेचं आहे. पण जर लक्षणं तीव्र असतील तर आपल्याला हॉस्पिटल मुलाला घेऊन जायला पाहिजे, तज्ञाकडे जायला पाहिजे. लक्षणं जर सौम्य असतील तरी सुद्धा तुम्ही तुमच्या डॉक्टर, आपण माझा डॉक्टर म्हणतो, आपले घरगुती जे नेहमीचे डॉक्टर असतात त्यांना दाखवूनच आपण ठरवू शकतो हे सौम्य आहे की तीव्र आहे. म्हणून न दाखवताना हे करू नका. माझं म्हणणं असं आहे की जर आपल्या मुलाला काहीही सिम्पटम्स असलेली लक्षणं असली, अगदी माइल्ड किंवा सौम्य जरी असतील तरी त्या 2-3 दिवस आपण मुलाला काळजी देणं लक्षात जरुरी आहे. म्हणून डॉक्टर कुठे आहेत, डॉक्टर काय करतील, हॉस्पिटलला जाऊ नको जाऊ हे सर्व विचार करण्यापेक्षा थोडा तुम्ही ब्रेक घ्या, जमलं तर कामावरून सुट्टी घ्या आणि 2 दिवस स्वतः मुलाकडे लक्ष द्या. तेव्हा पॅनिक होऊन
हे करू की ते करण्यापेक्षा फक्त शांतपणे मुलाकडे लक्ष द्या. तुम्हाला आपोआप तुमचा अनुभव आहे, तुम्ही पालक आहात, डॉक्टरांपेक्षा जास्त तुम्ही तुमच्या मुलांना ओळखता. जर आपल्याला वाटलं की खूपच मुलाच्या वागणुकीत फरक वाटतोय, डल वाटतंय मूल, त्याचे श्वास खूप वेगाने चाललाय, मूल ताप कमी होत नाहीये, अंगावर पुरळ आहे, पोटात खूप दुखतंय आणि नेहमीप्रमाणे नाहीये माझं मूल आज नेहमीसारखं मला हा वाटत नाहीये किंवा ही मला नेहमी जशी वाटते त्या प्रकारचं मला आज फिलिंग नाहीये, ती तशी नाहीये, असं जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा मात्र काळजीचं कारण आहे, तेव्हा बालरोग तज्ञांना दाखवून घेतलं पाहिजे. जी बिलकुल. खूप धन्यवाद समीर दलवाईजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि खूप महत्त्वाची माहिती दिलीत. तर लहान मुलांना जर कोरोना झाला तर त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी एक टास्क फोर्स गठीत करण्यात आलाय आणि त्यांनी सरकारकडे काही गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत. त्यानुसार आता ट्रेनिंग सुद्धा सुरू आहे. जनरल डॉक्टर्स असतील किंवा बालरोग तज्ज्ञ असतील किंवा घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणारे आशा सेवक किंवा आरोग्य सेवक असतील. त्यामुळे ही सरकारची तयारी आहे येणाऱ्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी आणि एकूणच लहान मुलांवरती कोरोनाचे उपचार करण्यासाठीची. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. पुढची बातमी आहे, मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे, कारण सर्व इमारतींकडून अग्निसुरक्षा शुल्क आकारलं जाणार आहे. पालिका 2014 नंतरच्या सर्व इमारतींकडून हे शुल्क घेणार आहे. त्यामुळे 10 ते 15 रुपये प्रति चौरस मीटर दरानं पैसे आकारले जातील. या गोष्टीला विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केलाय. काँग्रेस आणि भाजपचा या शुल्क वाढीसाठी आक्षेप आहे. भाजपनं तर विरोध केलेलाच आहे, मात्र काँग्रेसचा सुद्धा या गोष्टीला विरोध आहे. कारण 2014 नंतरच्या ज्या काही सर्व इमारती मुंबईमधल्या असतील त्यांना अगदी सुरक्षा शुल्क आकारलं जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. 2014 नंतरच्या बांधल्या गेलेल्या ज्या काही इमारती मुंबई परिसरामध्ये आहेत त्या इमारतींकडून 10 ते 15 रुपये प्रति चौरस मीटर या दरानं शुल्क आकारलं जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता आपल्या करामध्ये आणखी वाढच आहे आणि खिशाला आणखी कात्री देखील बसणार आहे. मात्र भाजपचा आणि काँग्रेसचा या शुल्क वाढीला विरोध आहे, आक्षेप आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेतच. प्रणाली, काय हा प्रकार अग्निसुरक्षा शुल्क? श्वेता, अग्निसुरक्षा शुल्क जे आहे हे 2014ला हा प्रस्ताव मंजूर झालेला होता, पण तेव्हापासून हा प्रत्यक्ष मुंबईकरांवर लागू करण्यात आलेला नाहीये. हा जो प्रस्ताव आहे याच्यामध्ये भाजप आणि काँग्रेसचा असा आरोप आहे की 2014 पासून नियम असताना हा प्रस्ताव जो आहे तो आतापर्यंत या प्रस्तावाच्या किंवा या नियमाच्या अंतर्गत पैसे वसूल का केले गेले नाही. कारण मुळात असं आहे की 2014 नंतर ज्या काही इमारती तयार झालेल्या आहेत या इमारतीचा जो विकासक आहे त्याच्याकडनं हे पैसे घेणं अपेक्षित होतं, परंतु आता दरम्यानच्या काळामध्ये हे पैसे विकासकाकडून वसूल न केल्या गेल्यामुळे आता तो भुर्दंड ज्या माणसांनी घर विकत घेतलेल्या अशा सर्वसामान्य मुंबईकरांवर बसणार आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसचा असा आरोप आहे की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी विकासकांबरोबर हातमिळवणी करून विकासकांना हा लागू नये म्हणून जाणीवपूर्वक एवढे वर्ष या कराची वसुली केली नाही. आता 2014 पासून 2021 या कालावधीमध्ये ज्या लोकांनी घरं विकत घेतलेली आहेत त्या सगळ्या लोकांना म्हणजे सर्वसामान्य मुंबईकरांना हा कर भरावा लागणार आहे, विकासकांना हा कर भरावा लागणार नाही. त्यामुळे हा भुर्दंड विकासकांना बसण्याऐवजी सर्वसामान्य मुंबईकरांना आता बसणार आहे. प्रणाली, मात्र या गोष्टीला भाजप आणि काँग्रेसनं विरोध केलेला आहे, काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांचं हेच म्हणणं आहे की जे पैसे विकासकाकडून घ्यायचे होते ते आता सर्वसामान्य मुंबईकरांकडून घेतले जाणार आहे. आणि जे एस्टिमेट काढण्यात आलेलं आहे त्यानुसार जवळपास 5,000 कोटी रुपयाची वसुली जी आहे ती या 2014 ते 2021 या कालखंडामध्ये आता होणार आहे. हे पैसे आता सर्वसामान्य मुंबईकरांना भरावे लागणार आहे, जे खरं तर विकासकांना भरायला लावायला हवे होते. मुळात आपण जर बघितलं तर कोरोनाच्या कालावधीमध्ये विकासकांना मुंबई महानगरपालिकेनं दिलासा दिलेला आहे. त्यांची जी प्रीमियमची अमाऊंट आहे त्याच्यामध्ये कमतरता आणण्यात आलेली आहे. असा दिलासा सर्वसामान्य मुंबईकरांना मिळालेला नाही आहे. पण आता मात्र मुंबईकरांवर हा एक नवीन
भुर्दंड बसणार आहे. जो पैसे विकासकांना भरायला हवे होते ते सर्वसामान्य मुंबईकरांनी का भरावे, हाच प्रश्न भाजप आणि काँग्रेस आता सत्ताधारी शिवसेनेला विचारतो. बरं, प्रणाली, आपल्यासोबत विरोधी पक्ष नेते रवी राजा जोडले गेलेत फोन लाईन वरती. रवी राजाजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. काय म्हणणं आहे तुमचं या अग्निसुरक्षा शुल्काबद्दल? नाही, अग्निशुल्क सुरक्षा शुल्क जे आकारणार आहे त्याचे आमच्या आणि आमच्या पक्षाचा पूर्णपणे विरोध आहे. आता असं आहे की प्रशासन जाणून बुजून, जेव्हा त्याला माहित आहे की प्रॉपर्टी टॅक्स मध्ये एक फायर ब्रिगेडचा शुल्क आहे आणि ते 0.10% ऑलरेडी प्रॉपर्टी टॅक्स मध्ये घेत आहे, हे नवीन शुल्क आकारण्यासाठी हे कशासाठी प्रशासन करतात? आता असं आहे की 2014 पासून ते घेणार आहे आणि ते ऍक्च्युली घ्यायला पाहिजे बिल्डर कडून. अच्छा, सगळे जे मध्यमवर्गीय आणि बाकीचे सोसायटी आता ते बिल्डरने विकलेलं आहे आणि ते सोसायटी बनवलेलं आहे आणि त्यामध्ये आता तुम्ही घेणार हे शुल्क, या शुल्क जे तुम्ही घेणार आहे ते लोकाला जे मध्यमवर्गीय त्यावर भुर्दंड पडणार आहे. कुठे ना कुठे असं दिसत आहे की 10 ते 15 रुपये पर चौरस मीटर मध्ये घेणार आहे. ते प्रशासन जाणून बुजून प्रॉपर्टी टॅक्स मध्ये वाढ नाही झाला त्या असा एक बॅकडोर एंट्री मध्ये ते असं शुल्क वाढण्याची हे इमारतीकडून जे घेणार आहे त्याचे आज आम्ही स्टँडिंग कमिटीमध्ये त्याचे विरोध करणार आहे. असं आहे की प्रशासनाला विचारण्यासाठी कोणी नाही. सत्तेमध्ये शिवसेना बसलेला आहे, सत्तेमध्ये शिवसेना बसून आता हतबल झालेला आहे. प्रशासनकडे त्याचे गुडघे ठेकून लावलेला आहे. त्या माहित नाही की आता इलेक्शन आहे, आता तुम्ही शुल्क लोकांकडे, आणि इलेक्शन सोडा ना, तुम्ही 1.5 वर्षापासून सगळ्याला माहित आहे की कोरोनाचे जे लोकाला त्रस्त आहे, सगळे मध्यमवर्गीय गरीब लोक सगळे लोक त्रस्त आहे आणि तुम्ही आता शुल्क वाढवून त्याच्या इमारतीमध्ये त्याचे जे मेंटेनन्स चार्ज वाढवणार आहे आणि ते लोकाला कुठे ना कुठे नवीन बोझ ते निर्माण करणार आहे. हे टोटली आमच्या विरोधात आहे आणि त्याचे आज स्टँडिंग कमिटीमध्ये आम्ही ते विरोध करणार आहे आणि या स्टँडिंग कमिटीमध्ये आज आम्ही चालून देणार नाही. शुल्क तुम्ही ते मागे घ्यायला पाहिजे. आमचा तीव्र विरोध आहे. नाही मागे घेतले ते आज स्टँडिंग कमिटी होऊ देणार नाही असा आमच्या या निमित्ताने आम्ही आज या आक्रमक भूमिका करणार आहे. बरं, मात्र असं काय झालं की आतापर्यंत हे शुल्क किंवा हा कर हा विकासकांकडून घेतला जात होता, मात्र असं काय झालं की विकासकांना तो कर माफ करण्यात आलाय किंवा ते पैसे माफ करून थेट मुंबईकरांच्या आणि या ग्राहकांच्या खिशातनं भरण्याचा हा काय प्रकार नेमका? महानगरपालिका मध्ये एक मोठं बिल्डर लॉबी आहे. आपल्याला माहित आहे, सगळे लोकांना माहित आहे की नवीन बाब नाही आहे. हे बिल्डर चालवतात महानगरपालिका असं एकंदरीत दिसत आहे. 2014 मध्ये जे तुम्ही आकारला पाहिजे होते ते तुम्ही केले नाही आणि आता करणार आहे. कुठे ना कुठे मुंबईकरवर तुम्ही जाणून बुजून जे नवीन शुल्क करणार आहे ते बरोबर नाही आहे. आणि मला आश्चर्य वाटत आहे की महानगरपालिकामध्ये सत्तेमध्ये एक पक्ष बसलेला आहे, शिवसेना बघत आहे, महापौर शिवसेनाचे आहे, ते काय करत आहे? प्रशासनाला माहित नाही की यामध्ये विचार विनिमय करून हे असा निर्णय घ्यायचा आहे. सगळे वर तिकडे आम्ही बघतात की शुल्क वाढण्यासाठी महानगरपालिकाचे आयुक्त सही करतात आणि हे शुल्क वाढण्यासाठी हे सगळे हे एकंदरीत असं दिसत आहे की प्रशासनाला विचारण्यासाठी कोणी नाही. आता प्रशासन महानगरपालिका चालवतात, शिवसेना नाही चालवतात असं एकंदरीत दिसत आहे. बरं, आता पालिकेची सर्वसाधारण सभा होईल, त्यामध्ये तुम्ही काय मुद्दे मांडाल? आज सभा स्टँडिंग कमिटीची आहे. आम्ही त्यामध्ये झटपट तरतुदी घेऊन येणार आणि या शुल्क वाढीवच्या आम्ही असं सांगणार आहे की तुम्ही मागे घ्या. आपल्याला माहित आहे की प्रॉपर्टी टॅक्स मध्ये जेव्हा ते प्रस्ताव आले होते मी तिकडे विरोध केले, ते थांबवले. आता आज यावर आम्ही थांबवणार आणि हे शुल्क वाढी जे जुलै 1 पासून आणि
पाठीमागे जे तुम्ही घेणार आहे हे बरोबर नाही एकंदरीत, आणि त्याचे विरोध करणार आणि आम्ही भाग पाडू ते कुठे ना कुठे शुल्क वाढायला नाही पाहिजे असा आम्ही मुंबईकरच्या सोबत आहे, आणि मुंबईकरच्या हितात जे विरोधात काय होणार त्याचा आम्ही विरोध करणार आहे. बरोबर. आपल्यासोबत आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर सुद्धा आहेत फोन लाईन वरती. त्यांचा देखील या गोष्टीला विरोधच आहे. रवी राजा सुद्धा आपल्यासोबत आहेत. अतुल भातखळकरजी, काय म्हणणं आहे तुमचं या अग्निसुरक्षा शुल्काबद्दल जे आता मुंबईकरांना आपल्या खिशातून भरावं लागणार आहे? नाही, अत्यंत झिजिया अशा प्रकारचा हा कर आहे. मुळामध्ये अग्निसुरक्षेकरता जे करायला पाहिजे होतं ते महापालिका साधी कायद्याची अंमलबजावणी करू शकत नाही. इतक्या लोकांचे जीव जात आहेत. अशा हॉस्पिटलला त्यांनी एनओसी दिल्या, प्रोव्हिजनल एनओसी दिल्या, त्यांच्यावर अद्याप तो कारवाई नाहीये. आणि इथे मात्र चोर सोडून संन्याशाला बळी देणं हा जो प्रकार म्हणतात तशा प्रकारचा बळी आहे. कोरोनामुळे लोक मेटाकुटीला आलेले आहेत, उद्योगधंदे नाहीयेत. यांनी सांगितलं होतं 500 स्क्वेअर फुटाचा प्रॉपर्टी टॅक्स माफ करू, त्याचं इथे नाव नाही. भ्रष्टाचार तर यांचा राजरोस चालू आहे, आणि त्यामुळे असा कुठलाही कर आकारायला भारतीय जनता पार्टीचा 100% विरोध आहे. आणि याच्या विरोधामध्ये जर का त्यांनी अशी कर आकारणी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आंदोलन करू, हा इशारा सुद्धा मी या निमित्ताने देऊन टाकतो. आतापर्यंत डेव्हलपर जो कर भरत होते तो त्यांना माफ करून मुंबईकरांना देणं हा खरं तर न्याय कुठला, असाच प्रश्न रवी राजा यांनीच देखील उपस्थित केला होता. त्यामुळे मुंबईकरांना अतिरिक्त पैसे तर भरावे लागणारच आहेत. तुम्ही यासाठी काय पाऊल उचलणार? नाही, आम्ही आज त्या संदर्भातलं एक निवेदन पण देऊ आयुक्तांना, आणि आयुक्तांनी जर का याला स्थगिती तात्काळ दिली नाही तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून सुद्धा आंदोलन करेल आणि न्यायालयाचे दरवाजे सुद्धा ठोकेल. बिलकुल. आता अग्निसुरक्षा शुल्क जे नागरिकांकडून घेतलं जाणार आहे त्या बदल्यात काय सुरक्षा नागरिकांना मिळतेय? कारण जसं तुम्ही उल्लेख केलात की आग लागण्याच्या घटना, अनेक लोकांचे जीव जात आहेत, मात्र महानगरपालिकेकडून काय अपेक्षित आहे मुंबईकरांना? मुंबईकरांना हे अपेक्षित आहे की मुळामध्ये 80,000 कोटीच्या ठेवी असताना आणि त्याच्यावर गेल्या वर्षीचं व्याज 1,600 कोटी रुपये मिळालंय व्याज. या कोरोनाच्या काळात मुंबईकरांना मदत करणं तर फार लांबची गोष्ट राहिली. हे उलटच ते चक्र चालू आहे की नवीन नवीन कर लादण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामुळे आमची पहिल्या दिवसापासूनची ही मागणी होती की आशिया खंडातल्या सर्वात श्रीमंत महानगरपालिकेने मुंबईकरांना सढळ असताना मदत केली पाहिजे. यांनी सांगितलं 18 ते 44 लोकांना आम्ही मोफत लसीकरण करू, त्याच्याविषयी त्याचं ग्लोबल टेंडर काढू शकले नाहीत. आम्ही मागणी केल्यानंतर फक्त टेंडर काढण्याचं नाटक केलं. आता किमान या सगळ्या कर तर वाढवताच कामा नयेत, पण अजूनही 18 ते 44 लोकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत लसीकरण होत आहे. मग आता प्रॉपर्टी टॅक्स मध्ये सवलत द्या लोकांना, दुकानदारांना द्या, 4 वाजता त्यांची दुकानं बंद करताय, इलेक्ट्रिक मध्ये माफ करा. अशा 10 गोष्टी लोकांना उभारी देण्याकरता महापालिका आणि राज्य सरकार दोघंही करू शकतं. पण मुख्यमंत्री गुंतले स्वतःची खुर्ची शाबूत ठेवण्यामध्ये, राष्ट्रवादी गुंतली आहे भ्रष्टाचारात, आणि काँग्रेसला अध्यक्षपदाची चिंता लागली आहे. याचंच प्रतिबिंब इथे महापालिकेत उडतंय. आणि त्याच्यामुळे रवी राजांनी ही नाटकीपणा बंद करावा. त्यांची आणि शिवसेनेची मिली बघत आहे, अंडरस्टँडिंग जोरात आहे स्टँडिंग मध्ये, आणि त्यामुळे काँग्रेसच्या या नकली विरोधाला काडीत काही अर्थ नाही. जी, अतुल भातखळकरजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. आणि रवी राजा तुमचेही धन्यवाद, तुम्ही देखील बोललात त्याबद्दल. तर सध्या मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे इतकं मात्र नक्की, कारण महानगरपालिकेनं एका नव्या कराची ऍडिशन त्यांच्यामध्ये केली आहे, ती म्हणजे अग्निसुरक्षा शुल्क. हे आता बिल्डरांच्या, डेव्हलपर्सच्या ऐवजी मुंबईकरांनाच आपल्या खिशातून भरावं लागणार आहे. एक छोटासा ब्रेक इथे घेतोय, पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. आता पुढच्या बातम्यांकडे आपण वळतोय, ती म्हणजे राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना न्याय देण्यासाठी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाची भारतीय राज्यघटनेनुसार स्थापना करण्यात आली. पण गेल्या वर्षभरापासून अध्यक्षाविना कार्यालयाचं कामकाज हे ठप्प आहे. आणि आता तर या कार्यालयात चक्क गळती लागल्यानं या कार्यालयातल्या फाईल्सच भिजत असल्याचं समोर आलंय.
या सगळ्या दुरावस्थेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी। राज्यातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्य घटनेनुसार अनुसूचित जाती जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली। पण गेले 1 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रासाठी असलेल्या आयोगाला अध्यक्ष नाही, सदस्य नाही आणि जे कार्यालय आहे त्याची इतकी वाईट अवस्था झाली आहे की इथे साधं बसायला सुद्धा जागा जी आहे ती सापडत नाही। आपण या आयोगाचं कार्यालय आहे, या कार्यालयाची दुरावस्था पाहूया की किती वाईट कार्यालयाची दुरावस्था या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। संपूर्ण कार्यालय हे पडायला आलेलं आहे। आपण पाहतोय 1 वर्षापासून कामकाज बंद असल्यामुळे संपूर्ण फाईल ज्या आहेत त्या फाईल झाकून ठेवण्यात आलेल्या आहेत। वर काही फाईल आहेत आणि संपूर्ण कार्यालय पडून अनेक ठिकाणी पावसामुळे कार्यालय पडून संपूर्ण कार्यालय जे आहे ते बंद करण्यात आलं आहे। जवळपास 1 वर्ष झालं या कार्यालयात कुठलीही सुनावणी जी आहे ती झालेली नाही। विशेष म्हणजे या कार्यालयामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीची जी लोक आहेत त्या लोकांच्या जमिनीचे तक्रारी असतील, त्याचबरोबर त्यांच्या सरकारी नोकरीतले काही तक्रारी असतील की त्याचबरोबर पोलिसांच्या काही तक्रारी असतील, अन्याय झालेल्या काही तक्रारी असतील, अशा वेगवेगळ्या तक्रारींचं सोडवणूक करण्यासाठी या आयोगाला न्यायालयाचा दर्जा देण्यात आलेला आहे। पण असं असताना देखील संपूर्ण राज्यातल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी असा जो हक्काचा आयोग आहे तो हक्काच्या आयोगापासून या ठिकाणी वंचित राहावं लागतंय। आपल्यासोबत सोनवणे आहेत जे या आयोगाच्या एका कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी देखील आहेत। आपण त्यांना विचारू की काय परिस्थिती नक्की या आयोगाची आहे आणि त्याचं महत्त्व काय। या ठिकाणी सर्वप्रथम मी IBN न्यूज 80 लोकमतचं या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी आयोगाची दयनीय अवस्था याबाबत दखल घेतली। या ठिकाणी भारतीय संविधानातील आर्टिकल 338 अंतर्गत अनुसूचित जाती जमाती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत नियम 8 खाली दिवाणी न्यायालयाचा दर्जा या ठिकाणी राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाला देण्यात आलेला आहे आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने 2005 मध्ये महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग या आयोगाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे आणि 2005 पासून या ठिकाणी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचं कामकाज सुरळीतपणे या ठिकाणी सुरू होतं। परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आलं आणि आल्या शासनाने आयोगावरील नियुक्त्या या रद्द केलेल्या आहेत। गेल्या 1 वर्षापासून या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती आयोगामध्ये होणाऱ्या सुनावण्या या बंद आहेत। या ठिकाणी आयोगामध्ये राज्यातील अनुसूचित जाती जमातील प्रवर्गाच्या लोकांच्या जमिनीचे प्रकरणे असतील, अन्याय अत्याचाराचे प्रकरण असतील, अशा प्रकरणामध्ये अहवाल मागून सुनावण्या घेण्यात येतात आणि न्याय देण्यात येतो। त्याचप्रमाणे मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती कर्मचारी अधिकारी यांच्या सेवाविषयक ज्या बाबी आहेत त्यांच्यावर देखील या ठिकाणी अहवाल मागून सुनावण्या घेण्यात येतात। अशा प्रकारे या ठिकाणी गेल्या 1 वर्षापासून सुनावण्या बंद असल्याने अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर आणि कर्मचाऱ्यांवर या ठिकाणी अन्याय होत आहे। या ठिकाणी मी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार धनंजय मुंडे साहेबांना विनंती करतो की आपण जातीनं लक्ष घालून या आयोगाची दुरावस्थाकडे जातीनं लक्ष घालावे आणि या आयोगाच्या जे अध्यक्ष सदस्य आहेत यांच्या नियुक्त्या या ठिकाणी करण्यात याव्या अशी मागणी मी SC/ST रिझर्वेशन ॲक्शन कमिटीचा अध्यक्ष या नात्याने करतो। नक्की खरं आहे, कारण न्यायालयामध्ये अनेक गरजू आणि गरीब लोकांना न्यायालयात जाता येत नाही। त्यासाठी राज्य सरकार म्हणजे केंद्राने आणि विशेषतः राज्यघटनेने अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी एक त्यांना आधार वाटेल असा हा आयोग या ठिकाणी नेमला होता। पण आता सध्या गेले 1 वर्षापासून या आयोगाला अध्यक्ष नाहीये आणि कार्यालयाची अत्यंत दुरावस्था झाली आहे। त्यामुळे आधीच खचलेल्या या सर्व लोकांसाठी त्यांची दखल कोण घेणार हा खरा प्रश्न आहे। वेळ देण्यास विनायकचा प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणखी काही बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा। ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। एकीकडे अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची भारतानं यशस्वी चाचणी घेतली तर तिकडे लडाखमध्ये LACवर भारतानं चिनी ड्रॅगनची नाकाबंदी करायला सुरुवात केली। भारतीय सैन्याला सहज चीनच्या सीमेपर्यंत पोहोचता यावं यासाठी लडाखमध्ये रस्ते आणि पुलांचं जाळं उभारलं जातंय। बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं जौनाली परिसरात 70 मीटर लांबीचा पूल तयार केलाय।
हा पूल भारतीय सैन्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. LACवर भारताची अभेद्य तटबंदी. BRO कडून रस्ते आणि पुलांची निर्मिती. लडाखमध्ये भारताकडून चीनची नाकाबंदी. चीन की गर्दन तक आसानी से पहुंचने के लिए भारत सरकार भी LAC पर सड़कों और पुलों के प्रोजेक्ट को तेजी के साथ पूरा करने में जुटी है. इसी कड़ी में रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने लद्दाख से लेकर उत्तराखंड तक BRO की कई योजनाओं का वर्चुअल उद्घाटन किया. रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने चीन और पाकिस्तान को चेतावनी दी कि अगर किसी ने आंख दिखाने की कोशिश की तो उसे मुंहतोड़ जवाब दिया जाएगा. लडाखमधील भारतीय जवानांची ही गगनभेदी गर्जना ऐकून चीन आणि पाकिस्तानच्या काळजात नक्कीच धडकी भरली असेल. लडाखच्या दौऱ्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी चीन आणि पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला. तसंच भारतीय सैन्याला चीनच्या सीमेपर्यंत पोहोचण्याचे काही मार्गही खुले केले. संरक्षण मंत्र्यांनी लडाख दौऱ्यात BRO अर्थात सीमा रस्ते संस्थेकडून उभारल्या जाणाऱ्या 63 मूलभूत योजनांची पायाभरणी केली. तसंच चीन सीमेला जोडणाऱ्या नवीन पुलांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केलं. आज 63 ब्रिजेज रोड्स इनका लोकार्पण हो रहा है. सब मिला जुलाकर 75 यानी जब हम आजादी के 75वें वर्ष में प्रवेश कर रहे हैं तो बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशन ने यह फैसला किया हम 75 ऐसे कार्यों का जिनका हमने निर्माण किया है हम इस राष्ट्र को समर्पित करेंगे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दौऱ्यात उत्तराखंड मधील 6 पुलांचं लोकार्पण केलं. हे पूल भारतीय लष्करासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तसंच त्यातून रोजगार निर्मितीला सुद्धा चालना मिळणार आहे. माननीय राजनाथ सिंह जी, भारत सरकार रक्षा मंत्री जी ने ऐसे जो बॉर्डर रोड के उत्तराखंड के भी जिनमें 6 ब्रिज ऐसे हैं उनका लोकार्पण किया है. सामरिक दृष्टि से भी हम लोगों को उसका फ़ायदा है और साथ ही यहाँ की जनता को सौगात मिला है जिसकी हम कई दिनों से प्रतीक्षा में थे. दरअसल गलवान में चीन और भारत के बीच हुई हिंसक झड़प के बाद जिस तरह से चीन को मुंह की खानी पड़ी उसके बाद से चीन की सेना लगातार लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल पर सड़क और पुल बनाने के काम में जुटी है. चीन के नापाक मंसूबों को भांपते हुए भारत भी अपनी तैयारियों में जुट गया है. हिमाचल से लेकर उत्तराखंड और उत्तराखंड से लेकर लद्दाख तक एक ऐसा नेटवर्क विकसित किया जा रहा है जो चीन की चुनौतियों को करारा जवाब दे सकता है. BRO कडून मुनस्यारी जौलजीबी या रोडवर जौनाली नाल्यावर 70 मीटर लांबीचा पूल बांधण्यात आलाय. सीमावर्ती भागात जौनाली पुला व्यतिरिक्त आणखी 3 पुलांची निर्मिती करण्यात आली आहे. या पुलांमुळे भारतीय सैन्याला सहज चीनच्या सीमेपर्यंत पोहोचणं शक्य होणार आहे. उत्तराखंड और लद्दाख के जिन इलाकों में रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने BRO के प्रोजेक्ट की नींव रखी उन्हें सामरिक नजरिए से बेहद ही महत्वपूर्ण माना जाता है. इन प्रोजेक्ट के पूरा होने का मतलब ये है कि न सिर्फ रोजगार के नए नए अवसर खुलेंगे बल्कि नए नए रास्तों के जरिए चीन तक पहुंचना भी आसान हो जाएगा. ब्यूरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काही दिवसांपूर्वी लोकांना मशिदींमधून अजान ऐकू येत होती. मात्र आता या कोरोनाच्या संकट काळात याच मशिदीमधून जनजागृतीच्या उद्घोषणा केल्या जात आहेत. हे अगदी खरं आहे कारण मुंबईतल्या दाऊदी बोहरा समाजातील लोकांनी सर्वसामान्यांसाठी एका मशिदीचे रूपांतरण चक्क लसीकरण केंद्रामध्ये केलंय. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट.
मुंबईतली मोहम्मद अली रोडवरची ही मोहम्मदी मशीद धार्मिक ऐक्याचं एक आदर्श उदाहरण बनली आहे। मशिदीवर लावलेल्या ज्या लाऊडस्पीकर्सवरून इतर वेळी अजानचा आवाज येतो, त्याच लाऊडस्पीकरवरून आता करोनापासून आपला बचाव कसा करावा याबद्दल जनजागृती केली जाते। बोहरा समाजानं माणुसकी जपण्यासाठी या मशिदीचं रूपांतर लसीकरण केंद्रामध्ये केलंय। या लसीकरण केंद्रात प्रत्येक जाती धर्माचे लोक लस घेण्यासाठी येत आहेत। Nobody goes to masjid because of social distances and problem of COVID. So this was the best idea. The best use of the masjid nowadays is to save people and save humanity by giving vaccination. या अशा कठीण काळात जेव्हा देश तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्याची तयारी करतोय, कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण होणं हे सर्वात मोठं आव्हान आहे। आणि म्हणूनच दाऊदी बोहरा मुस्लिम समाजानं उचललेलं हे पाऊल फक्त लोकांच्या सुरक्षेसाठीच महत्त्वाचं नाही, तर राष्ट्रीय एकतेच्या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे। I go to people's place to place and make them understand that vaccine is not a bad thing for them. It is a good. It increases their immunity and all. So people understand that. And they come here for vaccinating themselves. या मशिदीतील लसीकरण केंद्रावर आतापर्यंत जवळपास 3000 लोकांनी लस घेतली आहे। राजश्री माने सुद्धा त्यापैकी एक आहेत। त्यांना कोवॅक्सिनचा दुसरा डोस घ्यायचा होता आणि घरापासून जवळच असलेल्या लसीकरण केंद्राच्या त्या शोधात होत्या। मेरे मैडम ने इधर भेजा है, इसलिए मैं इधर आई है दूसरा डोज के लेने के लिए। मैं नेपेंसी रोड पे रहती हूँ, ये नजदीक है, इसलिए मैं इधर वैक्सीन लेने के लिए आया हूँ। जगातला प्रत्येक धर्म आपल्याला एकमेकांची मदत करायला शिकवतो। बोहरी दाऊद समाज सुद्धा याचंच अनुकरण करतोय। बोहरा समाजाचा आदर्श घेत इतर धर्माचे आणि समुदायाचे लोकही पुढे येतील आणि करोना विरुद्धच्या या लढाईत आपापला सहभाग निश्चित करतील, हीच अपेक्षा। मुंबईहून ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 नेटवर्क। तर नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरतीये। आपण देखील लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या आणि लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूयात। आता पाहूयात ही संजीवनीची गाडी आज कुठे आहे।